तर रामराम मंडळी. मंडळी, हे जे हस्तलंघन प्रकरण होतं ना, की पाकिस्तानमध्ये आम्ही नाही खेळत म्हणे सामना, तर शेवटी नेहमीप्रमाणे तोंडावर आपटलेले आहेत. काय झालं की जे आहे ना, अँडी पेक्रॉफ्ट यांना म्हणे हटवा म्हणे तुम्ही, पायक्रॉफ्ट यांना म्हणे तुम्ही हटवा, नाही तर आम्ही सामना खेळणार नाही म्हणे आणि एशिया कपवर बहिष्कार टाकू म्हणे. आय सी सी म्हणे ठीक आहे म्हणे, टाका म्हणे बहिष्कार, निघला म्हणे, निघा म्हणे इथून म्हणे. त्याच्या आधी 16 मिलियन पे करून जा म्हणे. तर शेवटी बिचारे जे पाकिस्तानी खेळाडू आहे हे तर भिकारी आहे आणि त्यांचा बोर्ड तर त्याच्याहून महाभिकारी आहे. बोर्ड काय, पूर्ण कंट्रीच भिकारी आहे. तर त्यामुळे ते भिकारी का म्हणे की अरे अरे सॉरी 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 म्हणे, आम्ही खेळतो म्हणे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे, हस्तलंघन नाही झालं तरी काय चालेल, काही काही प्रॉब्लेम नाही म्हणे, आम्ही खेळतो म्हणे. म्हणजे असे हे भिकारी आहे. म्हणजे फार लाज घालवली बघा. आश्चर्यकारक घडामोडी झाल्या म्हणे, 1 तासाने तो सामना सुरू झाला. हे भिकारी का म्हणे की काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे, आम्हाला त्यांनी सॉरी म्हटलेलं आहे. आता नेमकं खरंच अँडी पायक्रॉफ्ट यांनी सॉरी म्हटलं आहे की नाही, हे तर परत चेक करावं लागेल. कारण की खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हा पाकिस्तानचा मूळ स्थायी स्वभाव आहे. तर त्यामुळे मला नाही वाटत ह्या अँडी पायक्रॉफ्ट यांनी काही सॉरी वगैरे म्हटलं असेल. जसं आय सी सी म्हणे की 16 मिलियन पे करा, तर हे भिकारी जे आहे, हे भिकारी म्हणे की अरे नाही 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 नाही, तर आम्हाला सगळं समजलं म्हणे, आमची काय अवकात आहे, तर त्याच्यापेक्षा आम्हीच सॉरी म्हणतो म्हणे आय सी सीला, आणि हे बिचारे सामना खेळायला तयार झाले. अशा प्रकारे जो काल सामना रद्द होणार होता, जोपर्यंत पायक्रॉफ्ट यांना हटवत नाही, तो शेवटी खेळला गेला आणि हे भिकारी स्थान कच्च्या लिंबू यू एला हरवून पुढच्या मॅचसाठी रवाना झाले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.